जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे कामगार कल्याण मंडळामार्फत संसार उपयोगी वस्तू वाटपाच्या वादातून आता लाभार्थी थेट रस्त्यावर उतरून महिलांनी आज रस्ता रोको आंदोलन करत संबंधित विभागास वेठीस धरण्याचा प्रकार समोर आला आहे। कामगार कल्याण मंडळामार्फत संसारोपयोगी वस्तू वाटप ठिकाणी आज पुन्हा गोंधळ उडाल्याने संतप्त लाभार्थ्यांनी थेट रस्ता रोको केल्याचे पाहायला मिळाले आहे। कामगार कल्याण मंडळाच्या भांडे वाटप ठिकाणी गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या भांडे वाटप ठिकाणी प्रचंड गर्दी होत असून यामुळे लाभार्थ्यांना तासनतास वाट पाहावी लागत आहे। यातूनच आज संतप्त लाभार्थ्यांनी थेट शेवाळी नेत्रग महामार्गावर रस्ता रोको केल्याचे पाहायला मिळाले आहे। नंदुरबार शहरातील बाहेरच्या उड्डाण पुलालगत असलेल्या ठेकेदाराच्या गोदामापाशी नागरिकांनी रस्त्यावर येत या ठिकाणच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात नाराजी प्रकट करत रस्ता रोखून धरला। यामुळे या महामार्गावर काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले। नोंदणीसाठी दिवसाला फक्त 500ची क्षमता असताना 3 ते 4 हजार नागरिक येत असल्याने यातूनच फज्ज उडत असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल होत त्यांनी नागरिकांची समजूत काढल्याने शेवटी महामार्ग मोकळा करण्यात आला। मात्र यापुढे गोदामाऐवजी गावागावात नोंदणी आणि वाटप केले जाणार असल्याचे ठेकेदारांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। या संदर्भात लाभार्थी तसेच वितरक ठेकेदार प्रवीण पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। कोणाला काही अडचण असेल तर एक जण कोणतरी येऊन सांगा। गावात कोणतेही राजकारण होणार नाही। जे गरजू लोक आहेत त्यांनाच भेटलं पाहिजे असं आमची इच्छा आहे आणि तुमची पण इच्छा असली पाहिजे। हे बघा, गाव पातळीवर आपण नियोजन केलेलं आहे, गट पातळीवर नियोजन केलेलं आहे। ग्रामपंचायतच्या क्षेत्रातील लोकांना गण याप्रमाणे राहील आणि शहरातल्या लोकांना वार्ड प्रमाणे राहील। जसं नंदुरबार शहरात 1 ते 22 वार्ड हे एका वार्डापासून सुरुवात होईल। आता या 4-5 दिवसात आम्हाला कमीत कमी 10 टीमा लागतील।
10 टीमांचे नियोजन करू. तुमच्या गावात आम्ही आमचे लोक नोंदणी करतील. त्याला प्रशिक्षित लोक लागतात. हे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याचं काम नाही आहे. आमचे लोक येतील, आमचे लोक नोंदणी करतील आणि वाटप पण आमचे लोक करतील. ग्रामपंचायतच्या कोणत्याही माणसावर आमचा विश्वास नाही. ज्यावेळेस आम्ही नोंदणी करू त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला कुपन देऊ. जसं आता इथं कार्ड मिळणार आहे तुम्हाला, तसं कार्ड तिथं बी मिळेल. त्यामुळे त्या कार्ड मिळालं म्हणजे तुमची वस्तू फिक्स होणार. त्यामुळे कोणी काळजी करायची नाही. आणि हे बघा, कोणाला राजकारणाची शंका असेल तर राजकारण हा विषय नाही. तुमची नोंदणी आमच्याकडे आहे, तुमची यादी आहे कोणत्या गावात कोण नोंद केलेली आहे. त्यामुळे राजकारणाच्या याच्यात त्या फलंदाजी नाही, त्यांचा काही संबंध नाही. बरोबर, आम्ही फक्त आमच्या हिशोबाने आमची नोंदणी करू आणि आमच्याप्रमाणे आम्ही वाटप करू. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आता इथं थांबू नका. एका वेळेस एवढ्या लोकांचं रजिस्ट्रेशन होत नाही. एका वेळेला एका माणसाला रजिस्ट्रेशन करताना 7 मिनिटं लागतात. दिवसभर मध्ये फक्त 500 होऊ शकतात. त्यामुळे एवढे गर्दी, एवढ्या लोकांचे रजिस्ट्रेशन होत नाही. त्यामुळे आता तुम्हाला इथे यायची गरज नाही. थोडं धीर धरावं लागेल. तुम्हाला मेसेज पण येतील, तुम्हाला आमचे फोन येतील. त्या त्या वार्डात जिथं जिथं जाऊ, ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये 10-15 लोकांना मेसेज देऊ. त्याच्यानंतर गावात दिवंडी पेटायला लावू आणि मग त्या ठिकाणी नोंदणी होईल. बरोबर नाही, आणि पेपरलाही देऊ. आता उद्याच्या पेपरला न्यूज देऊ टाकू. आता मीडिया न्यूज देतो यायचं. आम्ही आमच्या पद्धतीने DIO याच्या माध्यमातून देऊ. महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम मंडळाच्या विविध गृहोपयोगी साहित्य वाटपाच्या निमित्तानं त्याची नोंदणी प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात वाटप चाललंय. आतापर्यंत 23-24 हजाराचे झालंय. आता पुढं नोंदणीच्या निमित्ताने सर्व जिल्ह्याभरातले लोक एकत्रित एका ठिकाणी आल्याने दिवसभराची नोंदणी ही 500च्या वर होऊ नाही शकत. एवढे 3-4 हजाराची नोंदणी नाही होत. त्यामुळे असा निर्णय घेतलाय आम्ही की प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर आमच्या नोंदणी अधिकारी जातील. त्या ठिकाणी आम्ही नोंदणी करू आणि त्या ठिकाणी वस्तू देण्याचा प्रयत्न करणार आहोत. असा आम्ही निर्णय आमच्या वरिष्ठांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता नागरिकांना जे नोंदणीकृत कामगार म्हणून लाभार्थी आहेत त्यांनी ही नोंद घ्यावी की नंदुरबारला या ठिकाणी यायची गरज नाही. ग्रामपंचायत पातळीवर ग्रामीण भागातल्या लोकांना आणि शहरी भागातल्या लोकांना वार्ड क्रमांक या ठिकाणी नोंदणी होईल आणि तसंच वाटपाचे नियोजन ठरवण्यात आलेलं आहे. आता हा गोंधळ झाला आहे. वास्तविक आता नोंदणीकृत मजूर आहेत सर्वांनी. आपल्याला वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. त्यामुळे या ठिकाणी गोंधळ घालू नये. जेवढे नोंदणीकृत केलेत, ज्यांना कामगार विभागाने नोंदणी केली, त्या प्रत्येकाला आपल्याला साहित्य द्यावं लागणार आहे. त्यामुळे लोकांनी थोडं धीर धरा, धीर सोडू नका. आणि ही योजना बंद होण्यासारखा काही विषय नाही आहे. हे सातत्याने चालणारी योजना आहे. त्याच्यामुळे लोकांनी धीर धरा. प्रत्येकाला आपल्या आपल्या गावात आणि आपल्या घरी वस्तू मिळेल.